नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक ते पुणे या रेल्वेच्या भूसंपादनाविषयी एक अपडेट बघणार आहोत। या रेल्वे मार्गात 33 किलोमीटरचे अंतर वाढल्याने जिल्ह्यात अजून 45 हेक्टर जमिनींचे भूसंपादन हे होणार आहे। यात सिन्नर तालुक्यातील 8 गावांचा समावेश आहे। आता ती कोणती गावे असणार आहेत आणि गट क्रमांकातील किती मालकांच्या जमिनीचा यात समावेश आहे, याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, निधीअभावी रखडलेल्या नाशिक ते पुणे दुहेरी मध्यम द्रुतगती रेल्वे मार्गात आता बदल करण्यात आला आहे। प्रस्तावित मार्गातील बोगद्यांमुळे प्रकल्प खर्चात मोठी वाढ होत असल्याने आता हा मार्ग शिर्डीमार्गे होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे। हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले। मात्र यामुळे आतापर्यंत या प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या जमिनींचे काय, तसेच या जमिनींचा जो मोबदला देण्यात आला याविषयी शासन काय निर्णय घेणार। तर मित्रांनो, या संदर्भात कोणतेही निर्देश अद्याप शासनाकडून देण्यात आलेले नाही। नाशिकमध्ये आतापर्यंत या प्रकल्पाकरिता 45 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून त्यासाठी बाधित शेतकऱ्यांना रक्कमही वितरित करण्यात आली आहे। ही रक्कम परत घेण्याची वेळ येण्याची शक्यता आहे। नाशिक आणि पुणे ही राज्यातील महत्त्वाची शहरे अजूनही रेल्वे मार्गाने जोडली गेलेली नाही, त्यामुळे ही शहरे रेल्वेने जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता आणि हा मार्ग तयार करण्याची जबाबदारी महारेलकडे देण्यात आली होती। त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पण सुरू होती। आता जिल्ह्यातील नाशिक व सिन्नर तालुक्यातील 22 गावांमधील सुमारे 287 हेक्टर जमीन खरेदीकरिता आवश्यक असलेल्या 250 कोटींच्या निधीपैकी जिल्हा प्रशासनाने 100 कोटींची मागणी नोंदवली आहे। आतापर्यंत जिल्ह्यात 45 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले असून त्याकरिता संबंधित जमीन मालकांना 59 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत। मात्र आता मार्गच बदलल्याने जमीन मालकांना देण्यात आलेला मोबदला परत मिळवण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे, परंतु या संदर्भात शासनाकडून अद्याप कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत। या मार्गात बदल का झाला? तर मित्रांनो, नाशिक ते पुणे रेल्वेमार्ग हा 235 किलोमीटरचा आहे आणि तो शिर्डीमार्गे झाल्यास 33 किलोमीटरने अंतर वाढणार आहे। या मार्गावर 12 ते 16 कोचची रेल्वे धावणार आहे आणि ही रेल्वे सेमी हाय स्पीड असेल। या मार्गावर एकूण 20 स्टेशन्ससह 18 बोगदे आणि 19 उड्डाणपूल आहे। परंतु या मार्गावरील बोगद्यांमुळे प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ होत असल्याने नाशिक, शिर्डी आणि पुणे असा पर्याय तयार केला जात आहे। सिन्नर तालुक्यातील 8 गावांमध्ये वाढलेले क्षेत्र। या मार्गात सिन्नर तालुक्यातील 17 गावे आणि नाशिकमधील 5 गावांचा समावेश आहे, पण यातील 8 गावांतील 12.5 एकर 76 आर हे क्षेत्र नव्याने वाढले आहे। यात तब्बल 271 खातेदार आणि जमीन मालकांचा समावेश आहे आणि त्याचे संपादन केले जाणार आहे। त्यात वडगाव पिंगळा गट 14 यामध्ये 84 मालक, चिंचोली गट 8 यामध्ये 43 मालक, मोह गट 4 यामध्ये 30 मालक, बारागाव पिंपरी गट 6 यामध्ये 12 मालक, मानोरी गट 7 यामध्ये 31 मालक, मुसळगाव गट 3 यामध्ये 14 मालक, दातली गट 1 यामध्ये 7 मालक, कसबे सिन्नर गट 3 यामध्ये 47 मालक या गटांचा समावेश आहे। नाशिक ते पुणे रेल्वे मार्गासाठी आतापर्यंत 45 हेक्टर जमिनींचे भूसंपादनही करण्यात आले आहे, परंतु मार्गात बदल झाल्याबाबत महारेलकडून अद्याप कोणतेही पत्र प्राप्त झालेले नाही। तसा निर्णय घेतला असेल तर भूसंपादन केलेल्या जमिनीबाबत तसेच दिलेल्या मोबदल्याबाबत काय करायचे याबाबतही महारेलने कोणतीही स्पष्टता अद्याप केलेली नाही। त्यांच्या निर्देशानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।